जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी। तर फ्रेंड्स, मी पहिले तुमची माफी मागते, कारण बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर होतच नाहीये आणि बऱ्याच त्यांचे कमेंट्स पण आलेले आहे की ताई व्हिडिओ येत नाहीये। मी लाईव्ह आली तर त्यांनी मला विचारलं व्हिडिओ का येत नाहीये। तर बघा मैत्रिणींनो, माझे चालू आहे शेताचं काम आणि त्याचबरोबर माझ्याकडे इतकं काम आलेलं आहे की तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला दाखवते माझं काय काय काम आलेलं आहे। चला माझं काम बघूया किती काम आहे माझ्याकडे। आणि मी आजहून आत्ता शेतातून आलेली 4 वाजता आल्यानंतर घरातलं सगळं आवरलं। मी शेतात काय काम केलं ते पण तुम्हाला दाखवते। चला पहिले मग माझ्याकडे किती कस्टमरचं किती काम आलंय ते बघूया। चला तर फ्रेंड्स बघा, हा टेबल आहे आणि ह्या टेबलवर माझं सगळं साहित्य असतं। तर ह्या साड्या आहेत, याच्यात ज्या हे इकडच्या साड्या आहेत ना, ह्या इथेपर्यंत ह्या सगळ्या पिको फॉलच्या साड्या आहेत। तर बघू शकता तुम्ही, ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5, 6, 7, 8, 9, ही 1 10 आणि ही 1 11 साड्या माझ्याकडे पिको फॉलला आहेत आणि या आहेत त्या करायच्या आहेत पिको आता। आणि ह्या ज्या साड्या 11 पिको फॉलला साड्या आहेत ना, ह्या साडींवरचे ब्लाऊज पण असतात। आता बघा, मी नुसते पिको करायचे असले तर 10 रुपये घेते, दोघी साईडचे पिको करायचे राहिले आणि ब्लाऊज माझ्याकडे असतं म्हणून मी 10 रुपये घेते। त्याच्यानंतर बघा, पिको फॉलचे असे 70 घेतात, पण माझ्याकडे ब्लाऊज असतं त्याच्यामुळे मी 60 रुपये घेते। तर हे इथे हे ब्लाऊज पीस आहेत, हे सगळे ब्लाऊज पीस आहेत। हे इथे हे शिवायचे ब्लाऊज पीस आहेत हे सगळे। आणि मी अजून तुम्हाला दाखवते, माझ्या मशीनी पुढे ठेवलेल्या असतात पुढच्या घरामध्ये। आणि हे बघा, इथे हा कॅरेट आहे। एक कॅरेटमध्ये पण आहे ना सगळे बघू शकता की साड्या आहेत, ह्या साड्या आहेत। हे सगळे इथे साडींवरचे ब्लाऊज पीस असं इथे आहे। त्याच्यानंतर ही पिशवी आहे एकाच कस्टमरचे, याच्यात पण हे एवढे ब्लाऊज पीस आहेत बघू शकता तुम्ही। हे सगळे त्यांचे ब्लाऊज पीस आहे, मापाचं ब्लाऊज आहे, हे बरेच ब्लाऊज पीस आहे। त्याच्यानंतर हा बॉक्स आहे ना, याच्यात माझं अस्तर वगैरे फॉल वगैरे असतात जे आणून ठेवलेले असतात। त्याच्यानंतर बघा, ही इथं हा थैला काय म्हणतात तुमच्याकडे, मोठा थैला असतो कॅरी बॅगचा, तो मोठा थैला आहे। त्या थैल्यामध्ये पण ब्लाऊज पीसच आहेत भरलेले। इतकं काम आहे आणि अजून मी तुम्हाला माझं पुढे काम दाखवते। इथं जी भिंत आहे तिथं माझ्या साड्या असतात, पिको फॉल वगैरेच्या साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत मी। इथे ब्लाऊज असतात टाकलेले, म्हणजे खरं इतकं वेळ कामच असतं माझ्याकडे। तर खूप घरातलं शेताचं सगळं काम बघायचं असं, छोटीशी नोकरी करते हे तुम्हाला तर माहितीच आहे। त्याच्यानंतर बघा, हे मधल्या रूम आहे आणि इथे पुढे आमचा अजून एक रूम आहे बघू शकतात। तर इथे जे आहे हे माझं नवीन मशीन मी ठेवलं, इथे जो येण्या जाण्याचं दार आहे दाराजवळ ठेवलेलं आहे। 4 वाजता शेतातून शेतातून आल्यानंतर घरात काम बाकी होतं ते काम केलं। जे माझं भांडी वगैरे राहिलेली होती, मुलं घरी होते ते भांडे वगैरे घासली, चहा वगैरे केला, थोडे फ्रेश झाली। चला म्हटलं थोडं व्हिडिओ करू आणि ब्लाऊज शिवायला बसूया। मग कारण ताईंच्या कमेंट वाचल्या की ताई व्हिडिओ येत नाही। तर हे माझं आता नवीन मशीन आहे, याचा पण फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशीन आहे, तो व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे। त्याच्यानंतर बघा, इथे माझे हे मशिनरी आहे, इथे मी लेस वगैरे ठेवते, दोरे वगैरेंचं आहे माझं इथं। तर बघू शकता, सध्या म्हणजे मला आवरायला वेळच मिळत नाही। एकदा घरातला आवरायचं, शेतात जायचं, शेतातून आलं का लगेच मशीनवर बसायचं, असं काम असतं माझं। मुलांचा भरपूर सपोर्ट असतो। तर बघा, ह्या साड्या इथं आहेत, ह्या पण साड्या पिको फॉलच्या आहेत। ही एक साडी आहे, तिचं ब्लाऊज पण आहे। या दोन्ही सारख्या साड्या आहेत, या दोघी, ही एक वेगळी आहे पिंक कलरची आणि ही एक डिझाईनमधली आहे व्हाईट पिंक अशी। या पण दोघी साड्या पिको फॉलच्या आणि ब्लाऊज शिवण्यासहित आहे, हे त्याचं ब्लाऊज आहे। त्याच्यानंतर ही एक साडी आहे पिको फॉलची आणि ही एक साडी पिको फॉलची आहे। आणि इथं पण कस्टमरचे 3 ते 4 1 2 3 4 ब्लाऊज इथे शिवायला आहेत कस्टमरची। आणि शेतातून आल्यानंतर पहिले फ्रेश झाली, त्याच्यानंतर साहेबांना पाठवलेलं आहे फॉल अस्तर घ्यायला पिंपळनेरला।
तर म्हटलं चला मशीनवर बसूया, त्याच्या पहिले तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया. ही माझं पिको फॉलचं मशीन आहे हे, आणि हे माझं पॅन्थर कंपनीचं 10 वर्षापूर्वी घेतलेलं मशीन आहे फुल शटलचं, आणि आता हे परत मी नवीन मशीन घेतलेलं आहे. चला मग मी आज शेतातून काय काम करून आली ते बघूया. तर ही आमची जागा आहे, आणि हा एक राखणदार आहे. हा राखणदार हे कांद्याचं ढोले आहे ते सांभाळायला आहे. हे काही ढोरं वगैरे म्हणजे बकरी वगैरे काही कोणी खात नाही, पण चोरी होऊन जायला नको म्हणून ठेवलेलं असतं, आणि साहित्य पण पडलेलं असतं, त्याच्यामुळे एक जण घरी लागतंच. आणि आपलं तार कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. आता ही कांद्याचं बी आहे, हे तयार करत करत खूप नाकीनऊ येणार आहे. आणि ऊन तर पहा तुम्ही किती असतं ऊन, भरपूर ऊन पडलेलं असतं. आणि ही आमची चाळ आहे. चला चाळामध्ये मी सांगते आज मी काय काम केले. तर याला पण मला 2 दिवस शेतामध्ये लागले होते. याला खुडावं लागतं, आणि ते खूप हळूवार खुडावं लागतं. ते खुडताना मला खूप वेळ लागला होता. चला मग मी माझं आजचं काम दाखव. तर मी आज शेतामध्ये हे काम केलं आहे. हा आहे लसूण. आज लसूण उपटायला गेलेली होती, 7 वाजेपासून गेलेलो होतो शेतात, तर 4 वाजून गेले. तर लसूण काढायला काही माणूस मिळाला नव्हता, आणि माणूस पण लावायचा नव्हता, त्याच्यामुळे घरच्या घरी लसूण काढला साहेबांनी आणि मी, म्हणजे माझ्या मिस्टरांनी मी. ही माझी गाडी आहे, ही आमची चाळ आहे. आत्ता लवकरच ही चाळामध्ये पण कांदे भरले जातील. मग हा लसूण काढायला मला भरपूर वेळ लागून गेला. ऊन पण खूप पडतं. त्याच्यानंतर लसूण काढल्यानंतर जुड्या बांधावला होता. जुड्या बांधून तो परत लांबपर्यंत व्हायला मुलांना बोलून घेतलं होतं मग लसूण वाहण्यासाठी. तर बघा ते लसूणला पण लसूणच्या ज्या जुड्या आहेत त्यांना पण आपल्या ब्लाऊजच्या चिंध्या उरलेल्या असतात, त्या चिंधींचीच इथं जुडी बांधून घेतली. सुतळी काय आणली नाही आहे, त्याचा पण काही उपयोग झाला पाहिजे. तर मैत्रिणींनो, तर बऱ्याच ताईंचं असं मला पर्सनली विचारतात की कल्याणी तुला एवढा वेळ कसा मिळतो. तर बघा, आपलं काम आपण करू शकतो, पण शेताला आहे ना जोडीचीच गरज असते. आणि आमचं कसं झालं, आमच्याकडे काही एवढं नव्हतं, शेतीच दिलेली होती आमची. तर बघू शकता हा लसूण आहे, सगळा लसूणच आहे. आणि हा लसूण आहे ना, आता इथे ही वरती दांडी आहे, ही एक दांडी बांधली गेलेली आहे. या दांडींना इथं वरती तो टांगला जाईल तो लसूण, पण तो आता काही टांगला नाही, कारण मी पण दमून गेलेली होती. उद्या सकाळी टांगेल. इथे पण एक दांडी बांधलेली आहे, इथेच दांडी बांधलेली आहे एक, आणि इथे अजून 2-3 दांड्या बांधावं लागतील, आणि त्याच्यावर हा लसूण टांगावं लागेल. तर मैत्रिणींनो बघा, ॲडजस्ट आपल्या मनापासून इच्छा पाहिजेत तर आपण ॲडजस्ट करू शकतो. तर मैत्रिणींनो, माझं कसं आहे, मला आहे ना स्वाभिमानमध्ये जगण्याची सवय झालेली आहे. मला असं आवडत नाही परावलंबी जीवन, की कुणाकडे काही अडचण पडली म्हणून पैसे घ्यावे, की कोणी आपल्याला मदत करावी. मी अशी अपेक्षाच कोणाकडनं करत नाही, त्याच्यामुळे काम ॲडजस्ट करत असते. आता मिस्टर पण खूप माझे मेहनती आहेत. त्यांचं शेताचं इतकं काम असतं की त्यांना कधी वेळ नसतो. शेतातनं नसलं तर ट्रॅक्टरवरती कधी त्यांना ट्रिप वगैरे असते, नाहीतर कंटिन्यू आमचं शेताचं काम चालूच असतं. तर अजून आमचं बरंच काम बाकी आहे. आता कांदे काढलेत, बाकीचे बाकी आहेत. मग ही चाळ भरायची, तेवढ्यात मग शेतं वगैरे तयार करायची पावसाळ्यासाठी, असं कामं राहतील. मग मी माझं थोडं शेताचं काम करून घेते, मग थोडं माझं काम करून घेते, होईल तसं ॲडजस्ट करत असते. मला पण भरपूर त्रास होतो, मला माझा कंबरपाठीचा त्रास होतो. मला काही शिवणकामापासून नाही आहे, कंबरपाठीचा त्रास पडल्यामुळे मला कंबरपाठीचा त्रास झालेला आहे, आणि हे शेताचं जड काम केल्यामुळे तो जास्त होत चालतो. तर मैत्रिणींनो, ॲडजस्ट करण्याचं फक्त स्वतःची इच्छा पाहिजे, बाकी काही नाही. स्वतःची प्रगती करायची असेल, स्वतःला स्वावलंबी जगायचं असेल, आणि स्वावलंबी लोकांनाच आत्ताच्या लोक घाबरतात, त्यांनाच महत्त्व देतात. ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनाच महत्त्व देतात, आणि पैसा माझ्या मते आपण आपल्या प्रामाणिकपणेने कमवला पाहिजे. इतकं काम मला असतं तरी मी काम करून फ्रेश असते. माझे मुलं, माझा संसार, माझा नवरा, मी याच्यातच खूप समाधानी आहे. आणि अजून तुम्ही आहेत माझ्या सोबतीला, यूट्यूब फॅमिली आहे. मी खरंच सांगते, मी जेव्हापासून यूट्यूबमध्ये इंस्टाग्रामवर काम करायला लागले तेव्हापासून मी खरं खूप सुखी झालेली आहे. म्हणजे मी खूप स्वतःमध्येच आनंदी असते, स्वतःतच खुश असते. त्याच्यामुळे मला कामापासून कधी थकावा वाटला तर तसं काही नाही, असं वाटतच नाही. थकवा वाटला तर असतो, आपल्या वेळेत काम करायचं. थकलो आपण त्यावेळेस आराम करायचा, नाही त्यावेळेस आपलं काम आवरायचं. माझ्या स्पीडली मी काम करून घेते. मुलं पण मला मदत करतात, पण साहेब नाही, त्यांना वेळच नसतो, त्याच्यामुळे ते करत नाही. मी माझ्या मिस्टरांना साहेबच म्हणत असते.
तर मग श्रेणींनो असं एवढं काम असतं. मी पहिले शेतातलं काम मला प्राधान्य देते आणि मग शिवणकाम आपण घरातल्या घरात करू शकतो. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग, आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं काम बघून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि लवकरच मी नवीन शिवण क्लास चालू करणार आहे. त्याला पण तुम्ही याचप्रमाणे सपोर्ट करा. धन्यवाद.